हे बाबा, मैं तनीषा। आज हमें विधान भवन के सामने जहां आगमन हुआ है राज्यसभा उम्मीदवार और पूर्व महापौर मायाताई इमनाते का, यहां हो रहा है बीजेपी के द्वारा उनका स्वागत। आइए देखते हैं। नागपूर नगरीचे संस्थापक गोंडराजे भक्त बुलंदशहा त्या प्रतिमेला नमन करते। देशाच्या सर्व उच्च सभागृहामध्ये आज माझ्या पक्षाने मला पाठवलेलं आहे। याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, तसेच आमचे राष्ट्रीय नेते अमित शहाजी, आमचे राष्ट्रीय नेते नितीनजी गडकरी साहेबजी, त्याच प्रकारे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी, सर्व माझे राष्ट्रीय नेतृत्वाचा मी इथे आभार मानते आणि धन्यवाद देते। त्याच प्रकारे माझे राज्याचे मुख्यमंत्री, ज्यांनी मला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, ते नगरसेवक आणि आता राज्यसभेत पाठवले, असे माझे मार्गदर्शक, माझे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच प्रकारे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आपले नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि नागपूर शहराचे अध्यक्ष माझे मोठे बंधू दयाशंकरजी तिवारी, सर्व नागपूर शहराचे महामंत्री, सर्व पदाधिकारी, नागपूर शहराचे आणि प्रदेशाचे सर्व आमदार, खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे माझे नागपूर शहरातील सर्व बूथपासनं तर अध्यक्ष, वार्डाचे अध्यक्ष, मंडळाचे महामंत्री, या सगळ्यांचा मी मनापासून आभार व धन्यवाद देते। कारण की मी एक नगरसेवक म्हणून माझा कार्याचा सुरुवात केला आणि नगरसेवक एक वार्ड प्रभागाचा, आणि त्या ज्या ज्या प्रभागातून मी निवडून आलो त्या त्या प्रभागाचे माझे सर्व कार्यकर्त्यांचे मी इथे आभार मानते। काही पक्षाचं वैशिष्ट्य म्हणालेला की एका नगरसेवकाला अशी एक संधी, महापौर झाले तुम्ही, त्यानंतर एक महिला असून तुम्हाला राज्यसभेत संधी देण्यात येत आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा पहिल्यांदा आदिवासी समाजाचा सन्मानच नाही तर एक महिला शक्तीचा सन्मान आहे। मी माझ्या मनात कधीच विचार केलेला नव्हता। ज्या दिवशी, होळीच्या दिवशी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला फोन आला, मी माझ्या मनात विचार केला का साहेब मला होळीची शुभकामना देत आहेत का, आणि जसा फोन मी सुरू केला, साहेब मला सांगून राहिले की मायाताई तुम्हाला मी राज्यसभेत पाठवत आहे, आपले डॉक्युमेंट्स तयार करा आणि उद्या मुंबईला या। मी साहेबांशी बोलू शकलो नाही, फक्त साहेब साहेब करत राहिलो आणि डोळ्यातून अश्रू माझे पडू लागले। कारण की तो दिवस माझ्यासाठी एक चमत्कारी दिवस होता, आणि चमत्कारी दिवस म्हणजे देवाभाऊच माझ्या समोर आणला, म्हणजे देवाभाऊच चमत्कार करू शकते। एक आपल्या लाडकी बहिणीला इतक्या मोठ्या देशाच्या राज्यसभेमध्ये मला पाठवलेलं आहे, हे माझे देवभाऊने केले, हे भारतीय जनता पक्षच करू शकते, आणि एक सामान्य कार्यकर्त्याला आज इथपर्यंत पोहोचू शकते। हेच नाही, भारतीय जनता पक्ष फक्त भाषणातच नाही सांगत तर कृतीतही करून दाखवते, आणि हे तुमच्या समोर एक उदाहरण आहे। मी एकदम सामान्य घरची महिला आहे, माझा राजकारणामध्ये काहीच संबंध नव्हता, आणि आजही माझ्या घरी कोणी असा मोठा व्यक्ती नाही आहे
की जो राजकारणामध्ये बलंड व्यक्ती आहे, जो माझ्यासाठी धडपड करण असा कोणीही व्यक्ती नाही. परंतु आता मी 5व्यांदा महानगरपालिका निवडून आल्यावर माझ्या मनात यायचं की मला आता आमदार बनले पाहिजे. आणि माननीय देवेंद्रजी हे मुख्यमंत्री आहेत, सगळं आहेत, परंतु माझ्याकरिता माझ्या भावासारखं आहे, माझा पाठीराखा आहेत. माझ्या सुखादुखामध्ये उभे राहणारे देवेंद्रजी. आज भी काही माझ्यावर विपत्ती आली तर मी डायरेक्ट त्यांच्याशी फोनवर बोलतो. असे माझे देवाभाऊ. तेव्हा मी त्यांच्याकडे गेली आणि त्यांना मी म्हटलं की ज्यावेळेस तुम्ही मला नगरसेवक बनवले त्यावेळेस माझे मिस्टर आणि तुम्ही दोघंही मिळून माझा राजकारणाचा काही वारसा नव्हता आणि मी नाही म्हणत होती. त्यावेळेसही मी रडत होती का मला राजकारणात यायचं नाही आणि तुम्ही मला नगरसेवक बनवले. आणि आत्ता देवेंजी मी आता मला आमदार बनवशे वाटते आणि हे सगळं तुमच्या हाती आहे, आपण मला करा. त्याच वेळेस देवेंजीनं म्हटलं की मायाताई तुम्ही शांत राहा, मी तुमचं चांगलंच करेल. आणि एवढं चांगलं करेल हे मला माहिती नव्हतं आणि देवाभाऊनी एवढं चांगलं केलं हे सगळं तुमच्या समोर आहे. आदिवासी समाजाच्या समस्या हे भरपूर बघा, आहेत आदिवासी- आणि नागपूरचं जे प्रकरण स्वतःच प्रलंबित आहे, त्या प्रकरणाला न्याय मिळणार का? हे बघा, आदिवासींची समस्या भरपूर आहेत, भरपूर आमच्या गव्हर्नमेंटने सोडवलेल्या आहे. परंतु मी राज्यसभेत जात आहे. माझ्या समोर समाजाच्या बरोबर गोरगरीब जनतेचा बी विषय आहे आणि या पदाचा मी गोरगरीब जनता देशातले महाराष्ट्राचे त्यांच्यासाठी या पदाचा उपयोग करीन. पण सोबतच क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माझ्या समाजाच्या तळागाळाच्या व्यक्तीपर्यंत मी पोहोचेल आणि त्यांची समस्या ऐकून त्यांची समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न. भारतीय जनता पक्ष का नेतृत्व हमेशा कुछ ऐसा नया करता है जिससे समाज में एक नया संदेश जाता है. वही इस समय भारतीय जनता पार्टी के नेतृत्व ने आदिवासी समाज की एक नेत्री जिसने एक नगर सेविका के रूप में, एक महापौर के रूप में नागपुर में अच्छा काम किया है, उसे देश के स्तर पर भारत के सर्वोच्च सदन राज्यसभा में भेजने का निर्णय लिया है. हमने नागपुर महानगरपालिका के सभी पदों पर मातृशक्ति को बैठाला और उस पर राज्यसभा में भी नागपुर की मातृशक्ति को भेज करके हमारे केंद्रीय नेतृत्व ने एक सिक्का मोर्तब किया है. नागपुर देश की हृदय स्थली है, संघ की जन्म स्थली है. संघ के शताब्दी वर्ष में पूरे भारतवर्ष को भारतीय जनता पार्टी के शीर्ष नेतृत्व ने एक संदेश दिया है कि जो लोग कहते हैं कि राजनीति पैसों वालों का जरिया है, राजनीति में पैसा चलता है, उनके लिए बहुत बड़ा संदेश है कि भाजपा के लिए कार्यकर्ता सर्वश्रेष्ठ होता है और समाज का वो वर्ग जो वर्ग संघर्ष करके आगे आना चाहता है उसको नेतृत्व देने का काम भारतीय जनता पार्टी करती है. भारत के सर्वोच्च नेतृत्व राष्ट्रपति के रूप में एक आदिवासी को नियुक्त करना और उसके पश्चात नागपुर से 0 माइल से आदिवासी महिला को राज्यसभा में भेजना, यह उसका मूल कारण है. और मायाताई का नेतृत्व, मायाताई का कर्तव्य साथ में रहते हुए हमने देखा है. एक नई नगर सेविका मायाताई आई थी, तब से मैंने मायाताई को देखा है और एक दबंग नेतृत्व करने वाली मायाताई, वो चरित्र भी मैंने मायाताई का देखा है. इसलिए मायाताई सक्षमता के साथ में समाज के विषयों को न्याय दिलाएगी, ऐसा हमें विश्वास है.